हालीची घेतलेली ही मुलाखत काळजीपूर्वक समजावून घेऊयात. तर ही मुलाखत प्राध्यापक जयवंत पाटील यांनी घेतलेली आहे. चला तर मग आपण ही मुलाखत पाहूयात. प्रश्न: तू जंगलात कशासाठी गेली होतीस? तुझ्यासोबत कोण होतं? तर इथे प्राध्यापक जयवंत पाटील यांनी हालीसाठी प्रश्न विचारलेले आहेत. हाली: लाकरं आणायला गेलतो. माझ्यासोबत माझी मोठी बहीण शकुंतला होती. पाठीमागशी बहिणीवर वाघानं हल्ला केला. तिचं पाठीचा लचका तोरला, मांडी आणि पायाचा लचका कारला. बहीण जखमी झाली. तर विद्यार्थी मित्रांनो, हाली ही आदिवासी समाजातील असल्यामुळे तिची भाषा आपल्यापेक्षा वेगळी आहे. तर तिने सांगितलं की मी जंगलामध्ये लाकडे आणायला गेले होते आणि माझ्यासोबत माझी मोठी बहीण शकुंतला होती आणि अचानक वाघाने पाठीमागून माझ्या बहिणीवर हल्ला केला आणि तिच्या पाठीचा लचका तोडला आणि पायाचा पण लचका तोडला. तर लचका तोडणे म्हणजे काय? तर शरीराचा मांसल भाग दाताने तोडणे. तर मग असं करून वाघाने हालीच्या बहिणीला जखमी केले. प्रश्न: तुझ्या बहिणीवर हल्ला केल्यावर तू काय केलंस? हाली: मी आधी घाबरशी झालो, मग दगड आपटली. लांबची लोक आरडाओरडा केल्यावर धावत आली. मी जोरात मोठी दगड आपटली. वाघाला दगड लागली, मग वाघ पळून गेला. मग हाली बोलली की मी अगोदर खूप घाबरले आणि मग मी जोरात दगड आपटली, म्हणजे वाघाला जोरात दगड मारायला सुरुवात केली आणि आरडाओरडा केला आणि हे ऐकून लांबची लोक धावत आली आणि मी जोरात त्या वाघाला दगड मारायला सुरुवात केली आणि वाघाला दगड मारायला सुरुवात केल्यामुळे वाघ पळून गेला. प्रश्न: लोकांनी काय मदत केली? हाली: मी आरडाओरडा केला तेव्हा काही लोक लाकरं गोळा करीत होती, ती पण धावत आली. मग हालीने जेव्हा आरडाओरडा केला, मोठ्याने ओरडली, तेव्हा काही लोक लाकडे गोळा करत होती, ती पण धावत आली. प्रश्न: ही गोष्ट बाकीच्या लोकांना कशी समजली? हाली: गावच्या लोकांनी सांगला, म्हणजे ही गोष्ट गावच्या लोकांनी दुसऱ्या लोकांना सांगितली. प्रश्न: तुझ्या जखमी बहिणीला कुठे नेलं? हाली: पहिल्यांदा शहापूरचे दवाखान्यात नेली, मग ठाण्याचे सिव्हिल हॉस्पिटलला नेली. मग माझ्या बहिणीला पहिल्यांदा शहापूरच्या दवाखान्यात नेलं आणि मग तिथून ती जास्त जखमी झाल्यामुळे ठाण्याच्या सिव्हिल म्हणजे मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. प्रश्न: तुझी बहीण वाचली का? हाली: बहीण वाचली. प्रश्न: बहीण वाचली याबद्दल तुला काय वाटतं? हाली: आम्हाला बरा वाटला, म्हणजे बहीण वाचल्यामुळे हालीला खूप आनंद झाला. तू बहिणीला वाचवलंस, त्यानंतर तुला कोणी मदत केली? हाली: आमचा मामा पांडू किरकिरे यांनी लई मदत केली. गावचे लोक, शहापूरचे लोक यांनी सुदीक मदत केली. गावचे शिक्षकांनी सुदीक मदत केली. म्हणजे हालीला तिचा मामा जो आहे पांडू किरकिरे यांनी मदत केली. तेथील शहापूर गावातील लोक यांनी सुद्धा मदत केली आणि गावातील शिक्षकांनी सुद्धा मदत केली. प्रश्न: तुझं पेपरात नाव आलं, बातमी छापून आली, तेव्हा तुला कसं वाटलं? हाली: चांगला वाटला. हालीचं जेव्हा पेपरात नाव छापून आलं तेव्हा तिला खूप आनंद झाला. प्रश्न: तू बहिणीला वाचवलंस, त्यामुळे तुला राष्ट्रीय शौर्य पुरस्कार मिळाला. तुला दिल्लीला येण्याचं आमंत्रण मिळालं. तू कोणासोबत दिल्लीला गेली होतीस? हाली: दिल्लीला माझ्यासोबत माझी आई, माझा मामा होता. प्रश्न: दिल्लीला गेल्यावर तुला कसं वाटलं? तेथील अनुभव सांग. हाली: दिल्लीला गेल्यावर चांगला वाटला. तिथं माझ्यासारखी दुसरी पण पोरा होती. काही पोरांची हत्तीवरशी मिरवणूक काढली. मी मोटारीशी फिरलो. चांगला खायला मिळाला, खेळायला मिळाला. 15 दिवस दिल्लीत होतो. मग हालीला दिल्लीला गेल्यावर कसं वाटलं याचा अनुभव हालीने सांगितले की तिथे गेल्यावर मला खूप आनंद झाला. तिथे हालीसारखी दुसरी पण मुलं होती आणि काही मुलांची हत्तीवरून मिरवणूक काढली होती आणि हाली तिथे गाडीमध्ये फिरली. तिला चांगलं खायला मिळालं, खेळायला मिळालं आणि 15 दिवस ती दिल्लीमध्ये होती. प्रश्न: तुला कोणाच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला? हाली: मला प्रधानमंत्र्यांनी पुरस्कार दिला. प्रश्न: तू किती शिकलीस? हाली: मी शाळेत गेलो नाही.
आमची गरिबी, कुटुंब मोठा म्हणून शाळेत गेलो नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, राहिलेला भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत.